भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतीश विजयेश दादा या विचाराने पहिल्यांदा वंचित करतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बनते विचारपीठामधील समस्त माझ्या जमलेल्या बंधन. खरं तर वेळ खूप झालेला आहे. विषय असा दिला आहे की नवदीक्षित बौद्धांची दशा व दिशा. माझं असं मत आहे, बौद्ध होण्याच्या अगोदरच दशा होती आपली. बौद्ध झाल्यानंतर दिशा मिळाली, बौद्ध झाल्यानंतर दशा नाही, दिशा मिळाली. म्हणून आज जे जे नवबौद्ध आहेत त्यांची मुले शिक्षणानं परदेशात गेली, काय डॉक्टर झाले, ते जर आपण हिंदू असतो तर दशा झालं. आणि म्हणून जात हा जो विषय आहे माझ्या बाजूला, हा काय आपला विषय नाही, हे आमच्यावर लादलेले शब्द आहेत. हे शब्द लादलेले आहेत. जात हे लादलेला विषय आहे. आपण माणूस आहे. बौद्ध होणं म्हणजे काय? माणूस होणं. बौद्ध होणं म्हणजे काय? माणूस होणं. आणि व्यवस्थापनाला माणूस म्हणून मानायला तयार. कोणाचा तो नांगाला, कोणाचा तो माराला, कोणाचा तो डोळाला, कोणाचा तो सांभाळा. बाचं सुद्धा नाव घ्यायचे आम्हाला आठवण होत. दशा दशा होती त्या धर्मात. मी 10 मिनिटं त्या जातीवर बोलतोय. आमचे शिंदे साहेबांना 10 वर्ष झाली. प्रगती झाली, अधोगती झाली. प्रगती झाली, दिशा मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवर 2 पुस्तकं लिहिली. आपल्या देशामध्ये साडी, माळी, तेली, तांबडी, कुटी, न्हावी, धनगर, सुतार, लावा, कुंभार, महान, गोर, चांभार, मिसारी, गोसावी, जयकारी, बासमती मराठा, कुणबी मराठाच्या 6,000-6,500 जाती. काय भानगड आहे? त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी संशोधन केलं. बाबासाहेबांनी अस्पृश्य मुळचे करून शूद्र पूर्वी कोण होते 2 पुस्तक लिहिली. काय सांगले बाबासाहेबांनी? आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून डोळ्या टोळ्या राहिलेले असताना परदेशातून काही माणसं देशात आली, ती परकीय म्हणजे आजचे ब्राह्मण. ब्राह्मण ह्या देशाचा वंश नाही. परदेशातून बघतो तर सिंधू नदीच्या कडेला भारतीय माणसं टोळ्या टोळ्यात राहिलेले आहेत. आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं बुद्धपूर्व काळामध्ये 4 वर्ण तयार केले. बुद्धपूर्व काळाचं सांगतो बाबासाहेबांनी लिहिले मित्र. तरी सुद्धा जातीला कवटाळून बसले. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे ब्राह्मण या देशाचा वंश नाही, तो परदेशातून आला. बघतोय तर सिंधू नदीकडे भारतीय माणसं टोळ्यात राहिलेले आहे. आपल्यापेक्षा याची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र असे वर्ण तयार केले. कसे झाले वर्ण ते? त्याचं संशोधन झालेलं ही पुस्तक वाचली पाहिजे ना आपण, का नाही वाचली पाहिजे? हे वर्ण, जात, पोट जात ह्या ब्राह्मणांनी तयार केले. शिकवा हा व्यवसाय त्यांनी ब्राह्मणाने आपल्याला घेतला. संरक्षण करण्यासाठी क्षत्रिय नेमले. आमच्यातल्याच लोकांना सांगितलं तुम्ही संरक्षक क्षत्रिय झाले आणि आम्हाला जे लागेल ते आनंद आहे ते वैश्य झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 3च वर्ण होते सुरुवात. पण क्षत्रियामध्ये 2 कुळ होते, एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते, ते राजे होते. सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते. पण सोमवंश राजांना राजे खूपच ब्राह्मण खूपच जाचकाठी लागू लागले. राजे खवळले. राजे म्हणाले आम्ही तुमचा
ऐकून वाटत ते सांगू नका. ब्राह्मण म्हटले आमचा जन्म तोंडातून झालाय, आम्ही देवाचा अवतार आहे, आमच्या तोंडातून जे बाहेर पडेल ते तुम्ही झेललं पाहिजे, ऐकले पाहिजे. ते सोमवंश राजाला पटलं नाही. ते म्हणजे आम्ही नक्कीच ऐकू, पण वाटतं ते ऐकणार नाही. ह्या सांगण्यावरून अट्टीवर निवाज एवढा विकोपाला गेला. कोणत्याही क्षणी सोमवंश राजा आणि ब्राह्मण यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसतं, त्याला शस्त्राची गरज लागते. शस्त्रानं फक्त युद्ध जिंकता येत, त्याला बुद्धीची जोड लागते. हा विचार ब्राह्मणाने केला. ब्राह्मण सूर्यवंशाकडे गेले, ते सत्तेत नव्हते. त्यांना त्यांनी सांगितलं राजा आमच्यामध्ये वाद निर्माण झालाय, मग कोणत्या क्षणी युद्ध सुरू होईल, मग तुम्ही आम्ही दोघे जर एक झालो तर नक्कीच आपण सोमवंश राजाचा पराजय करू. आणि ते जर पराजय झाले तर तुम्हाला मी राजाची गादी देऊ. ते सूर्यवंशांना पटलं, दोघे एक झाली. युद्धाला सुरुवात झाली. त्या भयानक युद्धामध्ये सोमवंश राजांचा पराजय झाला. वाताहत झाली सोमवंश राजांची. जे राजे मारले गेले ते त्यांनी जिवंत होते, ते बायका मुलांना घेऊन जंगलामध्ये पळून गेले. ठरल्याप्रमाणे सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत आले. नगर वगैरे बसली, पण पळून गेलेले ते सोमवंशी राजेच होते. जंगलातल्या ऊन वारा हवा हिवस्पर्शाचा त्यांना खूप त्रास होता. त्रासाला कंटाळून सोमवंश राजांपैकी काही माणसे एकत्र आली की पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली. नगरात आले. हात उभे राहिले, म्हणजे आम्ही शरण आला, आम्हाला स्वीकार. म्हणजे तुम्ही शरण आले तर हो, मग तुमची गेलेली राज्य सत्ता मिळणार नाही, तुमची गेलेली जमीनदारी सत्ता मिळणार नाही. तुम्हाला जे गुलाम म्हणून राहावं लागेल, सांगा ती कामं करावं लागतील. ती पहिली टोळी म्हणजे आम्हाला आमची सत्ता नको, आम्हाला आमची जमीन नको, आम्ही गुलाम म्हणून राहायला तयार आहे, सांगत ती कामं करायला तयार आहेत. आणि मग मित्रांनो, गुलाम म्हणून पहिल्या टोळीला कामं दिली. एकाला सांगितलं लाकडाचा धंदा करतो, सुतार झाला. दुसऱ्या सांग लोकांना सांगितलं लोहार झाला. हे साळी माळी केली तांबडी गोष्टी नाही, नंतर सुतारला कुंभार गावाचे बराबर देतात. ही पहिली शरण आलेली सोमवंश राजाची टोळी आहे, देशाचे मूळ मालक आहे. हे साळी माळी केली तांबडी गोष्टी नाही, जंगल सुतार लवार कुंभार मान मान डोर तंबार फारी. हे साळी माळी केली तांबडी गोष्टी नाही, जंगल सुतार लवार कुंभार. ही पहिली टोळी आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांना पहिल्यांदा एक नाव दिलं. ते नाव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी. त्या देशातले 52% घटनेत पहिल्यांदा नाव आलं. गुलाम म्हणून कामं केली त्यांनी. बघा, साळ्याने सारखी करायची पैत्यावर जगायचं, मायाने मायकी करायची पैत्यावर, ढोराढोरकी पैत्यावर जगायचं, असलं सगळं आपल्याला वाटायला आलं. हे ओबीसी 52% या देशाचे मूळ मालक. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं, त्यांना कळालं पहिल्या टोळीला स्वीकारलंय. त्याच्यामध्ये दुसरा ग्रुप तयार झाला. तो पण म्हटला आपण पण जाऊयाची शरण. पण त्या दुसऱ्या टोळीचा नायक तो तयार होतो, मला जायचं पण नाही नागा साहेब. मग काय आलीच वेळ तर 2 हात करू हा विचार करून ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली होती, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेर घेऊन तो पडली. हे शिवाय म्हटलं का नाही, तर दुसऱ्या टोळीचं नाही म्हणलं आलंय, पण लई नाव काय आणून का नाही, वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलोय म्हणला. तर एका वाक्यासाठी मित्रांनो, या ब्राह्मणाने दुसऱ्या टोळीवर 5 बंद्या घातल्या. गावबंदी घातली, स्पर्शबंदी घातली, लोटाबंदी घातली, बेटीबंदी घातली, रोटीबंदी घातली. ही दुसरी टोळी म्हणजे मान मान ढोर तमाराच्या महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती. या दुसऱ्या टोळीला बाबासाहेबांनी घटनेत नाव दिलंय शेड्यूल कास्ट 13%. वेळ बघून घेऊ म्हटल्यानंतर गावबंदी आलाच. मागा माराचा माणूस गावात जाते, उसा 12 वाजता सावलीत या पाय रसपटली पाहिजे लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली. नाना माराचा माणूस रस्त्यात हॉटेल दिवसात तलत झाली तर बाहेरच गुटकं तपासायचं, तूच घे, तूच पे, तूच धोन, तूच ठेव. सन्मानानं 4चा कप मागा मारणा कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मागा माराचा हात त्याने भाकरी काढून कुत्र्या मंत्रा टाका, पण माणसाला देऊ नका. हा काय काय झाला. आणि बेटी बंदी सुरूच आहे का नाही, सैराट बघितला का नाही, शेवटी मारली का नाही दोघं. बेटी बंदी घातली. नुसत्या 5 बंद्या घातल्या नाहीत. थोड्यामध्ये गावची घाण त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला त्या घाणीतून मेलेली जनावरं उडाली. पोटाची खळगी भागवण्यासाठी दुसरी टोळी मेलेली जनावरं खाऊ लागली. हे मोठ्याचा नागा असा लागलाय. हवस म्हणून आपण खाल्लेलं नाही. हलाल झाली. बाबासाहेबांनी प्रश्न विचारले, हा समाज जगलाच कसा, निघतापर्यंत आलाच कसा, काय सहन केला सध्या पिढ्यानं. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं, त्यांना कळाला रे दुसऱ्या टोळीचं हलाल चाललंय, मेलेली खायची पाळ्याल्या.
अनोखे म्हणजे तिथे जाऊन मेलेल खाण्यापेक्षा पळतले हरण म्हणून पाहिजे म्हणजे कसं त्या शरण अजून आमचं बांधव जंगलामध्ये उडी नागड्यात पळतले हरण म्हणून खातायत ते आहेत आदिवासी. आदिवासी 7.5%, SC 13%, 52% ओबीसी. कोण झाला ख्रिश्चन, कोण झाला मुस्लिम, कोण झाला बौद्ध, कोण झाला शीख? आम्ही झालो ना. अशा अल्पसंख्याक 10-12% असे एका कुळाचे एका रक्ताची सोमवंशी राजांची या देशाचे मूळ मालक असताना हा ब्राह्मणाने वर्ण जात पोट जात करून आम्हाला एकमेकापासून फोडून ठेवलंय, विस्कटून ठेवलंय. त्या फुटीवर आज तागायचं राज्य करतायत. आज तागायचं लक्षात घ्या. करतायत का नाही? एक जात एक झाली तरी सुद्धा ब्राह्मणाला दोघं जातीत पोट जाते, मांगात 10-12 जाते. महाराज पोट जात आहे ना, अवल तेवढ आहे नाही. जातीत पोट जाती तयार केल्या माझ्या या बहिणीनो. आणि हा जाती पोट जाती कधीच एक नयेत. म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. 33 कोटी देव काय काय जगात कुठं असलं बेंडोळं. 33 कोटी देव. देव देताना सुद्धा मागण्याची केली माझ्या या बहिणीनो. बघा ना गंगा देव लाल बेडक नाही, लांबल्याचं नाम डोक्याला घाटाचा सोन्याचा टोप बसते असते, घालत असते, बसते तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ते बामणाचं कुलदैव. किती एक नामाला दिलं नाही. गाड्या किती जर ध्यान सगळं देव आमचं कोण डुकरा बसलाय, कालवा बसलाय, उंदरा बसलाय, जात बाहेर कोण बाहेर पोरग सुद्धा घाबरतं देवाच्या समोर जायला. असलं देव आम्हाला दिले आणि ते केलं त्यांनी घेतलं. बघा घरात चुकून असलं तर चेहराच नाही त्याला, काय का नाही काय. दुसऱ्याने नकलच केली. लक्ष्मीला पेढा टाकला, लक्ष्मी खुश. साखर टाकली, लक्ष्मी खुश. आणि तिकडं 17 रेड्या कापलं तर देव खुश नाही. रेड्याचं, बकऱ्याचं, कोंबड्याचं तेवढं द्यावं भोजनाला, आणि साखरेचं पेढ्याचं द्यावं. आणि ही वर्णी व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था या देशामध्ये पहिल्यांदा उद्ध्वस्त करून पुढे समता प्रस्थापित केली असेल, त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. म्हणून बौद्ध स्वीकारतो आपण. बुद्ध म्हणजे महाराज, महान म्हणजे बुद्ध ही संकल्पना तरी नाही. सिलोनला काय महाराज का, जपानला काय महाराज का? अरे महान शब्दामुळे बाबासाहेबांना त्रास झाला. महान शब्दामुळे अण्णाभाऊंना त्रास झालाय. मराठा शब्दामुळे शिवाजी महाराजांना त्रास झाला, झाला का नाही? मराठा शब्दामुळे शाहू महाराजांना त्रास झाला, झाला का नाही? शब्द महत्वाचे होते, त्या शब्दामुळे ब्राह्मणाने आम्हाला त्रास दिलाय. ते शब्द अजून आपण कोण टाळतोय? त्या शब्दाचा अजून आपण संगोपन करतोय. बाबासाहेबांना कशामुळे त्रास झाला? शब्दामुळे त्रास झाला. अण्णाभाऊंना कशामुळे? तर मान म्हणून त्रास झालाय, झाला का नाही? अरे आम्ही माणूस आहे तर स्वप्न सुद्धा मला कधी पडत नाही त्या ब्राह्मण्य धर्मामुळे. बुद्धाने पहिल्यांदा उद्ध्वस्त केलं. देश बुद्ध झाला गौतम बुद्धामुळे. सिद्धार्थ गौतम समजून घ्या माझ्या बांधवांनो, जात महत्वाची नाही. बुद्धाने राज्याचा त्याग केला. इतिहासामध्ये लिहिले ब्राह्मणांनी काय, म्हातारी बघितल्यामुळे, प्रेत बघितल्यामुळे म्हणे बुद्धाने राज्याचा त्याग केला. काय का ते खोटं आहे ते. त्याग का केला? या देशामध्ये शाकेरपणे 2 खंड होते. 2 खंडामध्ये रोहिणी नदी वाहत होती. रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद कोपाला गेला. वारंवार सूचना करून सुद्धा कोल्या लोक पाण्याचा वापर थांबवत नाही म्हटल्यानंतर शाल कोणातील सेनापती भेटवून सांगितलं, पाण्यासाठी युद्ध करायचं वेळ दिवस ठरवा. हिंदू शब्द हा अलीकडचा आहे, नव्हता शब्द कधी. पूर्वी का होता? पण ते नव्हता शब्द, तो अलीकडे आणलाय हिंदू. वैदिक व्यवस्थेच्या सेनापतीने अशी भेटवून सांगितलं, वारंवार सूचना करून सुद्धा कोल्या लोक पाण्याचा वापर थांबत नाही. तेव्हा पाण्यासाठी युद्ध करायचा वेळ दिवस ठरवा. त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता, राजकुमार उपस्थित होता. पाण्यासाठी युद्ध म्हणले सिद्धार्थ म्हटले, सिद्धार्थ म्हटले मला बोलायचंय, बोला. सेनापती, निसर्गाचं पाणी निसर्गाचं प्रमाण होते. निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाची टप्परी फोडणं हा प्रस्ताव मला मान्य नाही. हा प्रश्न चर्चेनं सुटू शकतो, चर्चेनं सोडवा. सेनापती खवळला. सेनापती म्हटलं, सिद्धार्थ शस्त्र मराठा भान ठेवा. आणि आमच्या वैदिक व्यवस्थेमध्ये
सिद्धार्थाला शिक्षा आहे, तुम्हाला युद्ध करावं लागेल, पाण्यासाठी नसेल तुमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून असेल तर कुल सोडून जावं लागेल, राज्य सोडून जावं लागेल. माझ्या आई बहिणीने विचार करा, निसर्गाच्या पाण्यासाठी मी युद्धामध्ये भाग घेणार, माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास होऊ देणार नाही, त्यापेक्षा मी कुल सोडून जातो, राज्य सोडून जातो असा निर्णय राजकुमार घेतोय. राजकुमार उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी बंगले असताना, वाड्या असताना, सेवेला जायचं असताना, बायको असताना, राहुल नावाचा 6 वर्षाचा मुलगा असताना मी निसर्गाच्या पाण्यासाठी युद्धामध्ये भाग घेणार नाही, माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास द्यापेक्षा मी कुल सोडून जातो. जाता जाता ते पत्नीला भेटतात, पत्नी म्हणते तुमच्या जाण्याने इथला माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा, तुमच्या जाण्याने हे युद्ध थांबणार असेल, हा संघर्ष खुशाल जा, तुमच्या जाण्याने तिथं फरक पण कशाला जाताना मग सिद्धार्थ डोक्यात ट्यूब पेटते, आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावून यायचा. माझ्या बांधवांनो, गौतम बुद्धाच्या धम्म मध्ये माणसाच्या सुखाचा शोध आहे, शोध. सिद्धार्थ गेला बाहेर, त्या काळाला सगळ्या ऋषी मुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिला. एकाही ऋषी मुनीच्या सहवासात माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. काय ऋषी त्या काळात एका ठिकाणी बसलेले जटा वाटलेल्या गडी खांदायला, राजकुमार लांबणं म्हणायचा ह्याच्या शहराला शांतता नाही, माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार. आणि मग तो महाराज म्हणा, बाबा तुझ्या डोसक्याची आहे की आमच्या डोसक्यात नाही, पुढे जा. हे जटाधारी बाबा आता कुंभमेळ्यात आल्या त्या वर्षापासून खांजळतच असतात सगळं. असल्या मठामध्ये सिद्धार्थ माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. अनेक सिद्धार्थ म्हणले उपास तपासणं काय ते मिळतं का म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला. जगात सिद्धार्थासारखा उपास कोणी केला नाही. अन्न नाही, पाणी नाही, अक्षरशः हळद आहे. आणि आमचा उपास कोणतं घुमतंय, 5 मंगळवार तर 5 शुक्रवार उपासाला 2 पिढू भगत खाव, असलो उपासाला. हिंदू धर्मामध्ये सायन्सचा गंध नाही. तिथं दशाचा आहे. मी एका खेड्यात गेलो, एक बाई घुमते, भाषणाला गेलो, सगळी माणसं तिच्या पडत बायका असं. काय झालंय, देव आलाय अंगात देव. मी बघायला गेलो, झोपडीत बाय घुमायला लागल्या, झोपडी देव आलाय आणि घुमता घुमता करायचं. देव सूर का मारायला, घुमता काय म्हणजे देव सूर का म्हणत बघतोय. तर झोपडी दोरीवर चाण्या टाकल्या, त्या चाण्याजवळ मांजर चाललंय. मांजर तोंडावर देव केलं की मांजर बाजूला. हे असलं देव आम्हाला दिल्या, देवाचं लक्ष चालण्याकडे आमच्याकडे. सिद्धार्थाने असा उपास केला नाही. माझ्या बांधवांनो, आपण 2 किलो भगर खातोय. सायन्सचा गंध नाही हिंदू धर्मामध्ये, म्हणून धर्म सोडायचा आहे. एका खेड्यात गेलो, मावशी म्हटलं भूक लागल्या, भगरच दिली मला. म्हटलं मटण भेट आहे, आणि मंगळवार आहे, यल्लमाचा वार आहे, वाराला मटण चालत नाही. मी म्हटलं मावशी भगर खाणं म्हणजे मटण खाण्यासारखंच आहे की, त्यासाठीच माता. म्हणजे कसं काय. मी म्हटलं मावशी मेलेल्या जनावरांची कातडी सगळी मुंबईला जातात, त्या कातड्या खाली जी चरबी असते ती ठासून काढतात. तो चरबीचा कचरा दुसऱ्या कारखान्यात जातोय, त्याच्यावर प्रक्रिया त्याचे केमिकल तयार केलं जातं. आणि जिथं तांबूस, शाबू हा ओरिजिनल तांबूस आहे, जिथं तांबूस गोळ्या पडतात तिथं तो फवारा मारण्याची गोळी पांढरी होण्याच पलीकडे जाते. हा उपासाला शाबू. म्हणून शाबू शिजल्यानंतर सळसळीत होत नाही का, होतोय इच होतोय. चरबीचं कवर फुटल्यानंतर अडकतच एकमेकाला. मला शाबू आवडतोय, आपण तो खाताय. असला उपास सिद्धार्थाने केला नाही. अन्न नाही, पाणी, अक्षरशः हाडं राहिली. शेवटची घटिका बोलणाऱ्या आपण एक ओंकाराला रे माणसाच्या सुखाचा शोध घेणाऱ्या ह्या माणसासाठी तुला काय तर करायचं असेल, जगलं पाहिजे. जगायचं असेल तर खाल्लं पाहिजे. अहंकार सिद्धार्था पडला. सिद्धार्थाने भिक्षेपात्रात अन्न खाल्लं. मग सिद्धार्थाला सुचलं, बुद्धां शरणं गच्छामि, धम्मां शरणं गच्छामि, संघां शरणं गच्छामि. त्रिशरण सुचलं का नाही. पंचशैली सुद्धा मी दारू पिणार नाही, फोटो बनवणार नाही, चोरी करणार, व्यभिचार करणार, हत्या करणार, पंचशैली सुचलं, अष्टांग सुचलं, 10 पारमिता सुचल्या,
समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय बुद्धाने सांगितलं. तृष्णेमध्येच दुःख बुद्धाने सांगितलं. आणि बुद्ध जातात म्हणजे अत्यधिक तूच तुझा आधार, तूच तुझा प्रकाश. त्या विचाराचा प्रभाव एवढा झाला, देश बुद्ध झाला. त्या देशाचे दुनियाने सगळे बौद्ध होतो. 650 वर्ष बौद्धाचं राज्य होतं देशावर. सायन्स टोकाला गेलं होतं, पण ब्राह्मण टपून होती. ब्राह्मण जशी आता टपून आहेत घटनेवर, तशी ती ब्राह्मण बौद्ध धर्मावर टपून होती. अरे सायन्स टोकाला गेलं होतं बुद्धाच्या काळामध्ये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक अंध माणूस होता, अंध, आणि डोळाच नाही म्हणायची प्रकाश किरण आहे की, ते म्हणायचं नाही की, हे म्हणायचे आहे की, ते म्हणायचे नाही की. ते म्हणले जावे म्हणले गौतम बुद्धाकडे, हे प्रकाश किरण नाही म्हणाले. बुद्ध तर समजावून सांगते. बुद्धाने काय आई प्रकाश किरणच नाही म्हणाले. बुद्ध म्हणले का नाही म्हणते रे, मला दिसतच नाही म्हणे. बुद्ध म्हणले मी वर कायम सांगत तो कसा विश्वास ठेवल. त्यापेक्षा दवाखान्यात न्या, डोळ्याच्या ऑपरेशन करा, काय झाला उपयोग प्रयोग तर त्याला नजर येईल आणि मग तो विश्वास ठेवेल. डोळ्याच्या दवाखान्यात नेलं, डोळ्याचा पडदा आला तो बाजूला केल्यानंतर मग म्हणलं हाय 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 हाय. त्या काळात डोळ्याच्या दवाखान्यात होते, सायन्स होता मित्र. ह्या सायन्सचा विरोध करणारे पिलावर आज सुद्धा मित्र, आज सुद्धा आहे का नाही. त्याला सायन्स नको आहे, त्याला कुंभमेळा पाहिजे. कुंभमेळ्याला करोडो रुपये ते देतात, पण सायन्सच्या परिषदेला पैसा नाही म्हणतात. मंदिराला पैसे देतात, पण शाळेच्या इमारती बांधायला तयार नाहीत. 15,000 प्राथमिक शाळा बंद केल्या का नाही. बंद केल्या 15,000 प्राथमिक शाळा. 20% पेक्षा कमी ज्या वर्गाची संख्या असेल ती शाळा बंद. ना सायन्स मान्य नाही, तुम्ही माणूस झालेले त्यांना मान्य नाही. तुम्ही जातीतच रुतलं पाहिजे, जातीतच राहिले पाहिजे, जातीचंच समर्थन केले पाहिजे. त्याच्यासाठी ते सीधा बोलू लागलेले आहेत. जातीवर गाणी आली का नाही. जातीचं समर्थन करणारी गाणी आली का नाही. अरे जातीचं समर्थन करून कशी तुम्ही ही व्यवस्था नाकारणार. जातीचं समर्थन करून कशी समता प्रस्थापित करणार. बाबासाहेब म्हणले हिंदू धर्माच्या 2 जाती कधी एक होत नाहीत, होऊ शकत नाहीत. हिंदू धर्माच्या 2 जाती कधी एक होऊ शकत नाही. का त्याच्यात ग्रेडेशन केलंय. बघा ग्रेडेशन डिग्रेडेशन कळतंय का. सगळ्यात नीच जात भंगी आहे. भंग्याच्या वर की महाराजाकडे की मामाकडे ढोराकडे चांबारकडे धनगरकडे मराठा, मराठीकडे की ब्राह्मण. चढत नेलंय उतरत आणलंय. भंगीमाग माग म्हणतो माझ्यापेक्षा नीच. भंगीमाग महाराज म्हणतात तुम्ही दोघे आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव क्रमाने नीच. भंगीमाग मा ढोर चांबार म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव क्रमाने नीच. भंगीमाग मा ढोर चांबार धनगर म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव क्रमाने नीच. भंगीमाग मा ढोर चांबार धनगर मराठा म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव क्रमाने नीच. आणि सगळेच बाबा म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा सगळेच नीच, पण सारखं नव क्रमाने नीच. हा नीचत्वाचा दर्जा जर समान असता माझ्या बांधवांनो, तर झटक्यात बहुजन समाज एक होऊन बौद्ध धर्म स्वीकारून अदेश बौद्ध झाला असता. त्या बुद्धाला अडथळा जातीचा आहे का नाही. अडथळा जात आहे, जातीचं समर्थन आपण करतो. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आटेगावचा मांगाचा पोरगा. बुद्धाने धम्म हा मला सांगितलेला इतिहास मी वाचला. मला पूर्वी हिंदू धर्म समुद्र वाटायचा, पण बुद्धाने धम्म वाचला. मला हिंदू धर्म डबकं वाटलं. गौतम बुद्धाचा धम्म मला समुद्र वाटला. आणि 84ला मी 1500-1600 पोरे एकत्र आलो आणि गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. काय नुकसान झालं. दशा मिळाली नाही, दशा मिळाली दिशा. अगोदर दशाच होती आपली. मी मांगात जन्मल्यामुळे आमच्या लिंबणे सायला न्यायची येल्लमा तिकडे आमच्याकडे. मला थोडासा त्वचेचा त्रास आहे, दवाखान्यात न्यायचंच नाही. येल्लमाला न्यायचं, लिंबणे असायचा, अंगाला सारखी हळद लावायची. आईला म्हणायचं दवाखान्यात नाही की नाही तुला काय तर ती विधी केली. दशाच होती आमची.
होते का नाही? वर्ण पाणी पित होता का नाही? दशात होती तुमची. शिवून घेत नव्हते तुम्हाला, दशात होती तुमची. हा झाला 84च्या पूर्वी. आमच्या गावामध्ये शाळा होती, शाळा. सवर्णांच्यासाठी पाण्याचा स्वतंत्र पीप आणि मागासवर्गीयांच्यासाठी स्वतंत्र पीप असायचं. दिशा होती का? काढा आठवा ते जुन्या लोकांचे दिवस. काय झालं बाबासाहेबांचं? पाण्याला स्पर्श केला म्हणून, त्या 14 ताळ्याला पाण्याला स्पर्श केला म्हणून दगडफेक झाल्या. बाबासाहेबांचे गोरे पण स्वच्छ हात महाडच्या शेवाळ्याला कुंजलेल्या पाण्याला स्पर्श केल्यानंतर दगडफेक झाली. नव्हे, कोर्टात दावा केला होता अस्पृश्यांनी पाणी शिवलं म्हणून. 10 वर्ष कज्जा चालू झाला. बाबासाहेबांच्या बाजून निघाला. पाणी सुद्धा शिवायला मला परवानगी नव्हती. मांग महान माणूस नव्हतं, कुत्र मांजर जनावर नव्हतं. या म्हणी होत्या म्हणी. 56च्या पूर्वी तुम्ही माणूस होता का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. माणूस होता का? माणूस म्हणून तुम्हाला जवळ कोण करत होता का? माणूस म्हणून कोण सन्मान देत होता का? हलाल झालं होतं आमचं. अरे त्या रामाच्या मंदिरामध्ये जातो म्हटलं तर बाबासाहेब म्हणजे काय? काळारामाच्या मंदिरामध्ये भूकंप झाला देशामध्ये, भूकंप. आणि बाबासाहेब येणार, त्यांची समाज मागं मारायला म्हणून त्या धर्ममार्तंडाने डोंगरालाच कुंपण घातलं, रामालाच कुलपाट टाकला. घातला का नाही? संघर्ष सुरू झाला म्हणून दगडफेक झाली. 120 माणसं जखमी झाली का नाही? ज्या धर्मामध्ये मंदिरामध्ये जायला प्रवेश नाही, ज्या धर्मामध्ये मला पाण्याला शिवायला प्रवेश नव्हता, तो धर्म तुमचा, ती व्यवस्था तुमची, ती संस्कृती तुमची. तरी सुद्धा तुमच्या घरात गुमान कुठं तर काहीतरी ठेवताय. कशाला ठेवताय? काढून टाका ते. अरे शेजारच्या रेत मुस्काळी मारलेले असते, तर मी माझ्या पोराला म्हणतो 2 वर्ष पिढ्याचं वैर आहे, कशाला जातं त्याच्या घरात म्हणते का नाही? आणि पिढ्यान पिढ्या मला माणूस पण नाकारलं, पिढ्यान पिढ्या वरून पाणी वाढलं, पिढ्यान पिढ्यांच्या सावल्याचा विचार मानला. ती व्यवस्था तुमची, तो धर्म तुमचा, ती संस्कृती तुमची. कधी तर प्रश्न विचारणार का नाही? नाकारलं पाहिजे ते तुम्ही. आणि अधर्म विकसित व्हावा, जात फिट्ट व्हावी, प्रत्येकाच्या डोक्यात देवा धर्माचं फॅड बसावं, याच्यासाठी RSS वाले काम करतायत. लक्षात घ्या. ते घरात आले तर आपल्या घरात आले का नाही? घरात आले बघा, टीव्हीचं बटन, घरघरती गाणी, सासरीकडे होती, पवित्र दिसता, रात्रीचा खेळ चालले, आई कुठं काय करते, आता ठरलं तर मग. अरे आम्ही टीव्हीला पैसे दिले, कर भरतोय. कधी तर पुणे दाखव, कधी तर शिवाजी दाखव, कधी तर संभाजी दाखव, कधी तर बाबासाहेब दाखव, कधी तर फुले दाखव, कधी तर अण्णाभाऊ दाखव काय? रात्रीचा खेळ चालले. सगळं देवाचंच, देवा धर्माचंच, दुसरं काय बघायला मिळते? हे ठरवून आहे माझ्या मागे. कर्मयोग जर असेल तर ते ठरवून आहे. तुमच्या डोक्यात हिंदू धर्म बसला पाहिजे, तो देव बसला पाहिजे, ती जात बसली पाहिजे. त्याच्यासाठी ते सतत प्रयत्न करतायत. आणि आम्ही इथं मांग मारायला भांडत बसलो. काय वाद आहे मांग मारायचा? काय वाद आहे सांगा तर? जमिनीचा वाद आहे का बंगल्याचा वाद आहे का काय वाद आहे? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठंच बोलतात, दोघे मोठ्याचाच खात्यात पण तंग आहे. वाद मिटवा. मान मारे शब्द दिलेले शिव्या आहेत आपल्याला. शिव्या काय? त्या शिव्या अॅट्रॉसिटी म्हणजे काय? शिवी दिली म्हणून अॅट्रॉसिटी आहे. ती शिवी आम्ही छातीला कवटाळतोय. माझी जात, माझी संस्कृती आहे. काय तुझी संस्कृती आहे? काय महाराष्ट्राची संस्कृती आहे? काय मांगाची संस्कृती आहे? दिसला मान पिटला का? बघा सारखं थोपडा आहे का माझं? दिसला मान, महाराडला गेला की गाडी रुतलीच.
मेका मारल्या बामणानी. त्यांना माहित होता तर मान महाजारे झाले तर देशाची सत्ता पलटू शकते ना ती राखू शकते. म्हणून ह्या मेका मारल्या. दिसला नाम केला महाराज गेलाची गाडी तुपलीच. त्या मेका ओळखून घ्या. मेका तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि म्हणून आमच्या शिंदे साहेबांनी 10 वर्षापूर्वी जेलदादाच्या मार्फत जो बंड केलंय ते बंड खरं आहे. आम्ही धर्मांतर केलं. आमच्यावर फार ट्रोल करतात काय लोक. आम्ही लक्ष देत नाही तिकडे. ते अज्ञान आहे. ट्रोल करणारे शिंदे साहेब ते अज्ञान आहे. सावित्रीबाई शिकवायला जात असताना खडं मारायचे, चिखल मारायचे, असली शिव्या करायचे. सावित्रीबाई म्हटल्या हो. फुलेना म्हटल्या मी शिकवायला जा म्हणताय, शिव्या मारत्यात, दगड मारत्यात, शेण मारत्यात. फुले म्हणे अगं ते त्याचं अज्ञान आहे. जाताना एक्स्ट्रा साडी घेऊन जा, तिथं बदल. येताना बदल, तिसरी घरात येऊन बदल. पण शिक्षणाचं काम थांबू नको. ते अज्ञान आहे. तसं आम्ही धर्मांतर केल्यानंतर आमच्या ट्रोल करणारे अज्ञान आहे त्यांचं. त्याला माहित नाही तो धर्म काय आहे ते. तेवढं दुर्लक्ष करून आम्ही धम्माच्या वाटेवर आहे. धम्माच्या वाटेवर आल्यामुळे आम्हाला दिशा मिळाली. त्याच्या आम्ही बाहेर पडलो, आम्हाला दिशा मिळाली. आज माझी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा ऍक्टर आहे का नाही, बायको हेडमास्टर आहे, मी प्राध्यापक आहे. 2-2.5 लाख पैसे येतात. तो धर्म नाकारल्यामुळे दिशा मिळाली, पैसा घरात आला. म्हणून आम्ही खर्च करतोय. काय लोक सगळंच गेला. तुझं काय होतच आहे आता. काय लोक काय म्हणतात माझं सगळं गेलं, भावानं आमच्या. तुझं काय होतं तेव्हा गेलेल्याची काळजी कर. तू मायनस मध्ये होतास. होता ना बाबासाहेब जन्माच्या पूर्वी तुम्ही मायनस मध्ये होता. तुम्ही पैसा साठवायचा नाही, चांगलं घर बांधायचं नाही, सोन्याचा दागिना वापरायचं नाही, बायकांनी चांगल्या साड्या वापरायच्या नाहीत, दारखाट वापरायचं, गावाच्या बाहेर जायचं. मायनस मध्ये होता. मायनस प्लस मध्ये बाबासाहेबांच्या मुळे आला आणि माणूस झाला. याचा तुम्ही विश्वास ठेवावा. म्हणून चळवळीसाठी पैसा द्या. सायन्स सांगतंय देणाऱ्याची तब्येत चांगली राहिली. सायन्स मध्ये आहे. म्हणजे कुणाला देतच नाही ते रोगाचं घरटच असतं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये अनेक ग्रंथी आहेत. मस्त ग्रंथी आहेत, कंठस्थ ग्रंथी, उपग्रंथी आहेत, स्वादुपिंडाच्या ग्रंथी आहेत. त्या ग्रंथी प्रमाणबद्ध स्त्राव पाजरल्यामुळे आपल्या शरीर रचना चांगली राहते, आपण निरोगी राहतो. जे कुणालाच काय देत नाही ते संकुचित आहे, स्वकेंद्रित आहे. त्याच्या ग्रंथीतून पाजरत नाही स्त्राव व्यवस्थित. त्यांना सगळ्या रोगाचं घरटच. म्हणजे दानात असलेली माणसं बघा 100 वर्षापर्यंत जगतात, तब्येत चांगली राहते. म्हणून बुद्धाने 21 प्रकारची दानं सांगितलं नाही. 21 प्रकारची. अन्नदान आहे, श्रमदान आहे, रक्तदान आहे, अर्थदानाची दानं बुद्धांनी सांगितलेत. आणि तो सुद्धा का बाबासाहेबांनी उचलला. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला दिले की नाही. हे जे तुम्ही चांगल्या साड्या नेसता, नटताय, ठटताय, आणि सूट बूट कोट टाय मध्ये बंगल्यामध्ये गाड्या उडवतोय, हे कुणाच्या मेहरबानीने नाही, बाबासाहेबांनी दिलेले तर दान आहे. म्हणून आज आम्ही माणूस झालोय. आणि म्हणून माता समाजाला म्हणतो बाबा माणूस होऊया. माता समाज आम्ही म्हणतोय माणूस होऊया. माग होणं म्हणजे माणूस पण नाकारणार आहे, महाग राहणं म्हणजे माणूस पण नाकारणार आहे. बाबासाहेब म्हणे हा देश मला बुद्ध करायचा आहे. बुद्ध म्हणे भोजन हिताय, भोजन सुखाय म्हटलं का नाही. बाबासाहेब म्हणे मला देश बुद्ध करायचा आहे. का देशाची काळजी. भोजन हिताय, भोजन सुखामध्ये ह्याच्यात अर्थ आहे. हे SC ST OBC हे भोजन आहे. आणि अल्पसंख्याक ब्राह्मण आहेत. हा ब्राह्मण कधीही आम्हाला माणूस पण देण्याच्या तयारीत राहणार नाही. म्हणून बुद्धाने त्याच्या विरोधात बंद केलं. आणि बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे ही घोषणा केली. आणि आम्ही माणूस झालो. तर त्या काळामध्ये बाबासाहेबांमुळे सुद्धा आम्ही माणूस झालोय. ते माणूस पण जाणार. का तो धर्म वाढला नाही, का वाढू शकत नाही. जात नंबर सुद्धा आपण केलं पाहिजे का नाही. जातीच्या कोशातून आपण बाहेर पडायला तयार नाही. म्हणून बौद्ध धर्म वाढीला
ती खीळ बसल्या जातीची बसल्या का नाही सांगा ना. मी बौद्ध झालो. मी ठरवलं कागदाव सुद्धा बौद्ध व्हायचं. जात ठेवली की आणि पुढच्या पिढीत ती झाड उगवणार जातीचं उगवणार का नाही. पालवी फुटणार. बाबासाहेबांनी फांद्या तोडल्या नाहीत हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी झाडाच्या फांद्या तोडल्या नाहीत. हिंदू धर्म मुळात सकट उपटून तिथं बुद्धाचं रोपटं लावलेलं आहे. म्हणून आपण माणूस झालेला. पण आम्ही रोपटं लावायला तयार नाही. ती जातीचंच रोपटं लावतोय. मी टीका कोणावर करत नाही. कधीही नाकारणार तुम्ही जात. विशेषतः महार समाजाला मी सांगतोय महार पण डोक्यातून जायला पाहिजे. ते गेलं तर तुम्ही माणूस होणार. माणूस झाला की माणसाचं दुःख तुम्हाला कळणार. जाती व्यवस्था ही एकमेकांचं दुःख जाणून घेत नाही. महार पेटला की मामध्ये बरं झालं. महाराज काय केलं तर मराठामध्ये बरं झालं. हे सगळं दुःखाचं मूळ आहे. ते नाकारायचं असेल तर मी माणूस आहे. मी बौद्ध आहे. बघा सिलोनला. बघा जपानला. जपान एक वेळ सगळं वाहून गेलं होतं का नाही. पुन्हा उभं राहिलं. फिनिक्स पक्षासारखं राहिलं का नाही. तिथं जात नव्हती. प्रत्येक माणूस जपानचा माणूस आहे. माझा माणूस आहे हा विचार करून ते जपान उभं केलं का नाही. म्हणून माझ्या बांधवांनो दशा दिशा हिंदू धर्मात असताना दशा झाली होती. बौद्ध झाल्यामुळे माझी दिशा मिळाली. मी माणूस झालो याचं भान आपणाला. आमचं जरा हाल झालंय होती की त्याच्याचं अज्ञान आहे. मी बुद्ध झालो 84 ते 91 माझं लगीन होईना. मी सांगतोय काय भाषणात पोरगीच कोणती ना मांग म्हणायचं हे महार झाले. महार म्हणायचं मूळच मांगाच आहे. कधी जाणार डोक्यातून जात. एक मांगाचा शिक्षणाची मुली ठरली. म्हणलं ते नाही. मी म्हणलं देणं घेणं काय नाही. मग काय आहे मी मांग जर बुद्ध झालोय. बुद्ध पद्धती लग्नाला तयार हो. दुसऱ्या दिवशी रुपूट घेऊ असं म्हटलं तर काय तर चावल्यासारखाच उडला. म्हणा नाव घेतली कांबळे बुद्ध त्यांना घेतली मांगाचं तर आहे का. आमच्या लोकांना म्हटलं आमची माणसं आहे लग्नानंतर बुद्ध होती नाही म्हटलं. ही नांगी मी टाकणार नाही. केलं लग्न तर बौद्ध पद्धतीनेच करेन का. उद्याच्या काळात नाटक समाजाला जर नवीन मार्ग शोधायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारानं बुद्धाच्या विचारानं सुकुमार कांबळे मार्ग बौद्ध झाला होता. त्या मार्गानं मला जाणार काही स्वप्न मागायला पडेल. म्हणून मी नांगी टाकली नाही. हे म्हटलं देऊ नको बस म्हटलं. लय बाबासाहेबांचा तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर त्या ऑफिसमध्ये तुला पुसायला सुद्धा कुणी ठेवलं नसतं. आणि खरं आहे शिकलेल्या लोकांनो आणि नोकरदारांच्या बायकांनो बहिणींनो तुमचं लय नवरे शिकल्या तर देखण्यात म्हणून नोकऱ्या लागलेले नाहीत लागल्या. बाबासाहेबांनी आरक्षण दिल्यामुळे नोकरीला लागलो का नाही. लय शिकलाय लय नोकरीला म्हणून कोण नोकरी लागलेलं नाही. आरक्षण ठेवलं म्हणून नोकरी लागला. अरे म्हटलं पुसायला सुद्धा तो म्हटला तुझं तुझ्या जवळ ठेव म्हटलं तुला पोरगीच घेत. मी बौद्धांकडे वळलो. फरडा बघते प्राध्यापिका डायरेक्ट मागणे ती म्हणजे या दुसऱ्या दिवशी घरी. दुसऱ्या दिवशी गेलो तर म्हातारा दांडके घेऊन बसला होता. आम्हाला बसवतोच म्हटला तू मांगाच आहेस म्हटला महाराज कसा बौद्ध व्हायचा देश. कसा बौद्ध व्हायचा. लग्न सुद्धा आपण जात बघतोय लग्नाच्यासाठी पोरापोरींच्यासाठी. हे माझ्या जीवनात आलं. मी केलं लग्न. हिंदू धर्माचीच पोरगी मला मिळाली. मांगानं दिली. एक अशिक्षित मांगानं. त्याला म्हटलं तर इकडे तूच काय मी मांग जर असतो बुद्ध झाले म्हटलं. लय लोकांनी नाकारलंय. तो काय म्हणा म्हणाला माणूस बुद्ध म्हणजे माणूस नव्हा तर होय करके म्हटलं मी तुला पोरगी देतो. अडाणी माणूस म्हटला बुद्ध म्हणजे माणूसच नव्हा. हे शब्द शिक्षण शिकलेल्या लोकांच्या डोक्यात नाही. आमची बायको हिंदूस गणपती आणायची मी बाहेर नेऊन टाकायचं. गणपती आणायचं मी बाहेर नेऊन टाकायचं. त्याला म्हणत होते बरं नाही सारखा खेळ चालू. बुद्धाश्रम शिव पण देत आहे महाराज पण येत नाही. एक दिवस असा प्रसंग आला.
शनिवारचा दिवस, हेडमास्तर आहे. सगळं आवरून मी बिछाण्यामध्ये बघतोय, चुन्याची डबी उघडायची आणि झाकायची. चुन्याच्या डब्यावर डोस कापत होती. म्हणजे चुन्याच्या डब्यावर डोस का कापायच्या? तिला जाऊ दिलं तर चुन्याच्या डबीत गणपती बसलाय. असू नका, कुठं तर गुमाना असणार आहे तुमचं. असेल तर काढा, पुढच्या पिढीला देऊ नका. ही व्यवस्था आपली नाही मित्र, गुलामीची व्यवस्था आहे. त्या गुलामीच्या व्यवस्थेला छेद देणार पहिला महापुरुष देशामध्ये कोण झाला असेल, त्याचं नाव आहे गौतम बुद्ध. बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिलाय. आज धार्मिक संघाची उपाळा नाही. RSS वाले म्हणतात ख्रिश्चन या देशाला नाही, मुस्लिमांच्या हल्ल्यावर करुणा नाही, पण बौद्धावर कोण हल्ले करेल का? आणि ज्यावेळेस हल्ला करते त्याच आम्ही म्हणून बाबना तू इथला नाहीस, तू गेट आउट, तू गेट आउट. आम्ही ह्या देशाचे धागे. बाबासाहेबांनी विचार करून बौद्धाचा धागा दिला मित्रांनो. धार्मिक संघ छुपाळा तर बुद्धाला देशातून हाकलू शकत नाही. आणि या देशाचे मूळ मालक आहे, बुद्धाची औलाद आहे. म्हणून 25 ला घटना बदलणार होती, ते हिंदुस्थान करणार होते, 35 वर गेले. या देशामध्ये त्यांना एकाच वर्गाची भीती आहे, ते म्हणजे बाबासाहेब यांची भीती असल्यामुळे ते 10 वर्षांनी पुढे गेले. बांधवांनो, दशान दिशा हा विषय धर्मांतर केलेल्याचा नाही. ज्यांनी धर्मांतर केले त्यांना दिशा मिळाल्या हे मला सांगायचं आहे. दशा आमची हिंदू असताना होती का नाही? बौद्ध झाल्यानंतर दशा काय होण्याचं समज मुलगी नाही त्याची राहू दे की, ते अज्ञान आहे त्यांचं, अज्ञान आहे त्यांचं. अजून पहिल्या पिढीच्या डोक्यात जात असेल, अज्ञान असेल त्याचं, पण बदल ना. मी माझ्या कागदावर बौद्ध केल्यामुळे आमच्या मुलांना जात माहित नाही, दुसऱ्या पिढीत काय कळणार नाही. माझी मुलगी म्हणते पप्पा ओके, जातीचे काटे आम्हाला टोचलेत, जातीचे काटे आम्हाला टोचलेत म्हणून आम्ही धर्मांतर करतोय. बाबासाहेबांना टोचले का नाही? बाबासाहेबांना त्रास झालाय का नाही? मी एक उदाहरण सांगतो माझं. मी वारणा महाविद्यालयात होतो. संजय गायकवाड म्हणून एक बौद्ध समाजाचा पोरगा, महान समाजाचा पोरगा, सूट बूट बूट टाय घालून स्कॉलरशिपच्या पाळी. त्याला एक मराठा आला म्हटला आहे इकडे सूट बूट कोट टाय आणि स्कॉलरशिप देतोय, सरकारला जावायचं दिवसलं. त्याला माहिती मला राहते, मला असं म्हटलं. दुसऱ्या दिवशी मी त्याला लंगुटी घातली, 3 बटनाचा शर्ट आणि पाळीत उभा केला. त्याला म्हटलं इकडे ते पोरगं बघितलं का? तर काय असं झालंय, काल सूट बूट गावट घालताना तो सरकारचा जाळ्या म्हटलाय, आता दिले गरीब आहे स्कॉलरशिप डबल कर. हे म्हणलं मी कुठलं देऊ, तुझ्या बायचा म्हटलं. त्या एका वाक्यासाठी आम्ही 3 दिवस कॉलेज बंद केलं होतं. शेवटी तो म्हणला मी काय शिक्षा करू, प्रचार काय करा सांगा. काय नाही म्हटलं, 1 तास बाबासाहेबांच्या फोटोच्या समोर एका पायावर त्याला राहायचं, तरच आमचा संपलं. व्यवस्था आहे. आम्ही स्त्रीचे कपडे घातले तर त्यांना सण होण्यात आलं, गाडीतून फिरतोय तर आम्हाला सण व्हायला झालंय. हे काय व्यवस्था आहे का माझ्या बांधवानो? म्हणून अण्णाभाऊ म्हटले संघाच्या त्या बाचिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. काय म्हटलं अण्णाभाऊ? संघाच्या त्या बाचिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. कुणी ऐकलं नाही? ऐकलं फक्त बाबासाहेबांनी, अण्णाभाऊंनी विरोध केला, पण कुणी ऐकलं नाही. आणि 14ला आला गडी, बाशिंग बांधूनच अच्छे दिन आने वाले आहे, अच्छे दिन आने वाले आहे. आला का नाही? आणि आम्ही बरोबर मदत दिली. जे गडी बावड्यावर चढलाय ते अजून उतरायलाच तयार नाही. त्या चुका झाल्यात आमच्या मागे. बाबासाहेबांचे शत्रू आज सत्तेत आलाय. घटनेला विरोध करणारी माणसं सत्तेत आले, हे लक्षात घ्या. त्याला कुणी विरोध करायचा? तिकीट मिळतंय बीजेपीचं म्हणून आमची माणसाला त्यांच्या तिकीट मिळते म्हणून. अरे फार किती तिकीट, कशाला पाहिजे तुला तिकीट? बीजेपीचं तिकीट मिळते म्हणून आमची माणसं चालल्या तिकडं. 20 आहे मित्र, 20 मध्ये वाढल्या या देशामध्ये. ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर त्याला विरोध केला,
घटनेच्या आधारे गृहमंत्री झालेला त्या म्हणतोय आंबेडकर आंबेडकर असा जप करण्यापेक्षा देवाचा धावा केला असता तुला स्वर्ग मिळाला असता. किती विष आहे त्याच्या डोक्यामध्ये, किती तिरस्कार आहे त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल, घटनेबद्दल. त्याचा राग का तुम्हाला येत नाही, का चीड येत नाही तुम्हाला? आणि सरकार बदलायचं असेल तर मोर्चे काढून आंदोलन करून होत नाही, आता मतामुळे बदलू शकतंय. आणि मत आमची तिकडे चालली ती सगळी चालल्यात का नाही? माझ्या भागामध्ये 750 मताचा वाढ होता. पेटी फोडली आम्ही, मांग महाराजचा वाढ होता तो. 150च मत विरोधकाला, बाकी सगळी मते बीजेपीला गेली. कसं काय होणार आहे देशाचं? पुन्हा दशा दशा होईल तुमची. बुद्धामुळे बाबासाहेब आपल्याला दिशा मिळाल्या. जर तुम्ही हे उलटून टाकलं नाही तर दशा दशा होईल, वाईट होईल तुमचं. जर हे सरकार बदललं नाही, तुम्ही जर याला विरोध केला नाही, अरे कोण म्हणतात घटना बदलणार, कोणाची ताकद काय? बुद्ध काळ संपवलाय त्यांनी, संपवलाय का नाही? 650 वर्षाचं बुद्ध राष्ट्र त्याने उद्ध्वस्त केलंय. सरांनी उल्लेख केला त्याचा. शेवटचा राजा भद्रात त्याच्या पत्नी पुष्यमित्र शिवनावाचा ब्राह्मण सेनापती होता, त्याला शेवटचा राजाचा छेदछेद केला. आणि पुन्हा मनुस्मृती आली, पुन्हा पोट जात, पुन्हा 33 कोटी देव आमच्या डोक्यावर मारले की नाही? इतिहास काही लांबचा नाही, ते शोधात आहे. ते वेळेची वाट बघू लागलेले आहेत. दिवसा ढवळा जाईल नाही घटना दिल्लीला. पंतप्रधान बोललाय, मूक संमती देतोय, देतो का नाही सांगा ना? बोलत नाही पंतप्रधान, पत्रकाराच्या समोर येत नाही. लोकशाही म्हणायची का? माझ्या बांधवांना लोकशाही धोक्यात आल्या ना. आम्ही जातीत रुटून बसलोय, पोट जातीचं समर्थन करत बसलोय, जातीसाठी ते पैसे देत आहेत, जातीची गाडी बनवून ते पार्सल करतायत गा. महाराजांच्यावर गाणी आल्यात, मांगाच्यावर गाणी आल्यात, ढोरांच्यावर गाणी आल्यात, जाती फिट करायचं चाललंय. अशा काळामध्ये बुद्धाचा विचार सगळ्यांना सांगणं, विश्वासात घेऊन सांगणं महत्वाचं आहे. बुद्ध धम्म हा विश्वासात घेऊन सांगावा लागतोय, हे समजून घ्या. म्हणून मैत्री केली बुद्धाने. एखादा बिडी वडीत आला तर त्याला शिवे देऊ नका, त्याला विश्वासात घ्या. एकदा तुमची मैत्री झाली की तुम्ही सांगाल ते ऐकते. बिडी वडणारा आला की शिवे दिले की पुन्हा ते येतच नाही जवळ. बुद्धाने स्वर्ग नरक सांगितलंय माझ्या बांधवांनो, मेल्यानंतर नव्हे, जिवंतपणी स्वर्ग नरक बुद्धाने सांगितलंय. तुम्ही तुझ्या मुलाबाळांचा चांगला सांभाळ केला, शेजाऱ्यांना त्रास नाही देता, त्यांना माणसासारखं वागवलं, तुम्ही त्यांची सेवा केली, तर म्हातारपण तुमचं सुखात जातंय, ते स्वर्ग आहे. जर मुलांच्या दुर्लक्ष करून दारू जुगार मटका देव म्हणणार पैसा खर्च करून जर पोरांच्या शिक्षणात दुर्लक्ष केलं तर ते स्वर्ग दारू पिऊन म्हातारपणी लाता घालतं. ते बुद्धाने सगळे नरक आहे. स्वर्गात राहायचं की नरकात राहायचं, याच्यासाठी मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, चांगले शिकवलं पाहिजे, शिक्षणाला लक्ष दिलं पाहिजे. असा बुद्ध धम्म सांगतोय. तो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय. मी नरसिंगे सरांना सांगतो, शिंदे सरांना सांगतो, तुमची दशा झालेली नाही, दिशा मिळाल्या. आज नरसिंग सरांच्या घरात गेलो, 2 मजली इमारत, तिकडाच तिथं. आज माझ्या घरात या 2 मजली इमारत आहे, मुलगी डॉक्टर आहे. बौद्ध झाल्यामुळे हिंदू धर्म स्वच्छता शिकवत नाही, शिक्षणाकडे लक्ष द्यायला लावत नाही. तुम्हाला माणूस पण नाकारते का नाही? तुम्ही चांगल्या साड्या घातल्या तर सुद्धा चर्चा होत्या तिकडे. त्या अभ्यास जोगायला मांगाच्या पोरगांना हलगी वाजवलेले म्हणून 1 वर्ष त्याला दगडाने ठिचून मारून विहिरीत टाकला. हलगी वाजवायला कळाला नाही. मी त्या वायला गेलो होतो. मांगाचा डॉक्टर आहे, डॉक्टर MD डॉक्टर आहे नरसिंग सर. आणि मी गेलो तर त्या गावची माणसं, खेड्यात होता तो पूर्वीचा, तो तिथं आल्या. गावची काय म्हणतात, पालखीच्या समोर वाजवायची पाळी तुमची आहे, तुम्ही यायला पाहिजे वाजवायला. डॉक्टरला म्हणाले की हे म्हटलं अक्कल आहे का म्हटलं तुला, MBBS MD डॉक्टर आहे म्हटलं तो, तू वाजवायला बरोबर म्हटलं. तरी तो म्हणतोय नाही. मी दुसरे पैसे देऊन ठेवले, कशाला देत नाही म्हटलं पैसे. वाजवायला मान पाहिजे, वडायला महार पाहिजे,
जात, सोलायचं कोणी त्याची एक जात, न्यायचं कोणी त्याची एक जात. त्या मटणावर जनावरांना आपल्या जाती पडल्या तेवढे हिनं मला समजलं होतं. त्या हिनत्वेतून आपण माणूस पण देण्याचं काम बुद्धाच्या मार्गाने बाबासाहेबांनी केले. तेव्हा मी जे धर्मांतर करतात त्यांना मला हात विनंती करायची आहे. पूर्वी तुमची दशा होती, दशा होती का नाही? महाराजांची किती हाल होतं. बाबासाहेबांना अनुभवलं नाही, तुम्ही पण अनुभवले का नाही? दशा होती त्या हिंदू धर्मामध्ये. ज्या दिवशी बाबासाहेब जन्माला आले, बाबासाहेबांनी सगळं केलं, ते वैभव मला प्राप्त झालं आणि मला दिशा मिळाली. त्या दिशा मिळाल्यामुळे आपण इथं प्रोग्राम घेतोय. जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर मी वक्ता झालो नसतो, प्राध्यापक झालो नसतो, इथं लाईटच्या खाली बोलत नसतो, तुम्ही चांगले कपडे घालून बसू शकला नसता. तो काळ दशाचा होता. हे वैभव आपल्यामुळे दिशा मिळाल्या, ते बाबासाहेबांनी मिळाले. याचं भान मांगाना सुद्धा असलं पाहिजे, बौद्धांना असलं पाहिजे, लोरांना चांबाळांना असलं पाहिजे, सगळ्या जातींना असलं पाहिजे. माझ्या बांधवांनो, बौद्ध धर्म मोठ्या संख्येने वाढतोय, हे लक्षात घ्या. फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आमच्यावर फ्लॅश मारत नाही. राज ठाकरेची भाषा दिवसभर भाषेत त्याच ऐकायचं. उद्धव ठाकरे आला की दिवसभर उद्धव ठाकरेच ऐकायचं. आणि आमचं सुकुमार कांबळे बोलले, आभार मानले, विषय संपला. बोल. प्रत्येक खेड्यामध्ये बौद्ध विहार झाले का नाही? बौद्ध धर्म झपाट्याने वाढतोय. उत्तर प्रदेशमध्ये चमार बौद्ध उरालेला आहे. बिहारमध्ये त्या आंदोलनाला देशभर जगभर पेटलेला आहे. महाबोधी बौद्ध विहार तिथं बाबा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. त्या विहारात आंदोलन जगभर चालू आहे, पण फ्लॅश आमच्यावर नाही, आमच्या मीटिंगवर नाही. आहे का? दाखवते त्यांचंच घरघरणी कहाणी सासरी केली. मोठ्या संख्येने धर्म वाढतोय बौद्ध धर्म. फक्त ते दाखवणं झाले. दाखवलं तर इतरी माणसं बौद्धाला आकर्षित होतील. त्या भीतीपोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त्यांनी दाबलेला आहे. पण बॉल जेवढा मारा ताकदीनं तेवढा तो उचलून येतोय. त्या पद्धतीने देशात बौद्ध धर्म वाढू लागलेला आहे, ते त्यांना मान्य करावं लागेल. लक्ष्मण मानेंच्या समाज बौद्ध होतोय, मातान समाज लाखोंना बौद्ध झालाय. एक दिवस सुकुमार कांबळे नागपूरच्या ठिकाणी लाखो मातान लोकांना घेऊन बौद्ध धर्म पुन्हा स्वीकारायला सांगणार आहे. त्यांनी घेतलेली शपथ आहे. आज चमार बौद्ध होतोय, धनगराची पोरं बौद्ध होऊ लागलेले आहेत, मातान बौद्ध होऊ लागले आहेत. हे प्रवाह वाढतोय. वाढत असताना जे मुळचे बौद्ध म्हणणार आहे त्यांनी काय पत्ते पाळले पाहिजे का नाही? मी बौद्ध पुन्हा विनंती करतो, मातान समाजात जाऊन बसा, ढोर समाजात जाऊन बसा. जीव देत की शिव्या मारू देत की, पण सारखं गेले की म्हणणार गेले सारखे काय म्हणणार नाही, म्हणणार का नाही? गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले. बुद्ध विचार करून मी जर माझ्या डोक्यात विषय ठेवला तर मग समाज ह्याच्यातून बाहेर कसा पडेल? पण बुद्धाच्या सोबत सिद्धार्थाच्या सोबत एक 5 ब्राह्मण तपस्याला बसली होती. सिद्धार्थ तिथे गेले, हे चाल आमच्याकडे गेले, पुन्हा गेले, हे चाल, सारखे शेजारीच होते. सारखं सिद्धार्थ गौतम बुद्ध जात होते. आणि मग त्या लोकांनी विचार केला, सारखं येते काय तर ऐकू येत. आणि मग ऐकलं आणि पहिले 5 ब्राह्मण बौद्ध झाले. आणि मग माहोल उठला. आपण प्रत्येक समाजामध्ये गेलं पाहिजे. उद्याच्या या अशा परीक्षेकडे येताना प्रत्येकाने दुसऱ्या जातीची 4-4 माणसं आणली पाहिजेत मित्र म्हणून. येऊ नको धम म्हणून ऐकायला तरी की म्हणून मी सरांना म्हटलं तरुणांची संख्या कमी आहे. त्या RSS वाल्यांनी तरुणाला प्रोग्राम दिले का नाही? दह्यांनी दिल्या. नवरात्र बायका पायात नाही चालत या काय पावसात बघितला काय सुख आहे त्याच्यामध्ये? पायात पायता नाही, माणसं चालत पाड पायाला नाही आहे. बाबासाहेबांनी बाहेर काढले तुम्हाला त्याच्यात. फायदा काय बौद्ध धर्माचा? काय फायदा? बौद्ध होणं म्हणजे माणूस होणं आणि अवांतर होणारा खर्च, आर्थिक खर्च थांबवणं. बघा 33 कोटी ठेव. दसरा आणि दिवाळी बोमाने पुणेवाले सारखं अनवर काढायला उसत नाही.
किंवा दिवसांनी गेल्या की दुसरा तिसरा चौथा सारखं चालूच आहे. जावा येणार आहे, पुढे येणार आहे, साड्या घेतल्या पाहिजे, पाहुण्याला काहीतरी केलं पाहिजे, लगेच पाहिली तर आल्या पाहिजे, लगेच सांगितली पाहिजे, पाहुणा तारखेच्या त्याची सोय केली पाहिजे. सगळा पैसा तिकडेच चाललाय. पोरांच्याकडे पैसा काही येत नाही, पोरं काही शिकत नाही, पोरं शिकलं नाही तर ते DIG कलेक्टर होत नाही. मी बौद्ध समाजाला का मानतो, हे नाकारलं सगळं त्यांनी. तो पैसा पोराच्या शिक्षणावर गेला आणि त्या समाजाची पोरं DIG DSP कलेक्टर झाली आणि त्या आज तुमच्या कार्यक्रमाला मदत करू लागले. तो इशारा, तो संदेश आम्ही माता समाजाला देतो, हे नाकारूया. एक तर ब्राह्मण आमच्या वसाहतीमध्ये येतोय का दारू पिऊ नका म्हणून सांगायला? येतोय का? कधी आलाय का सांग? 2,500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं दारू पिऊ नका. पंचशील मध्ये सांगितलं नाही, खोटं बोलू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, हत्या करू नका. 2,500 वर्षापूर्वी सांगितलं. त्यांनी कधी सांगितलं येऊन? हे धर्माचे प्रमुख म्हणतात, कधी सांगितले का येऊन? ते म्हणतात आणून टाका. अजाबाद म्हणून मी जाता सांगतो, हिंदू राहणं म्हणजे तुम्ही गुलाम राहणं. हिंदू राहणं म्हणजे गुलाम राहणं. गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा धर्म दिलाय. गुलाम म्हणजे काय कळते का? हिंदू धर्मामध्ये जर मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार आम्हाला नाही. पोरगं माझं, पोरगं कोणाचं माझं, नाव ठेवायचं काय म्हणून बाबा विचारायला जायचं. ते म्हणते तुझं नाव आहे कांबळे, बटन केलं, कचरा टाकला, धोंड्या काय ठेवायचं ठेवू. अशा व्यवस्थेमध्ये नाव ठेवायचा अधिकार पोराचा आम्हाला नाही. पोरगं माझं, माझं का बामणाचं, पण नाव ठेवायचं बामणानं. ही गुलामी आहे का नाही? बुद्ध धर्मामध्ये कशी नाव आली? सुदर्शन, माझं नाव वडिलांनी सुकुमार ठेवलं. इकडं मराठवाड्यात आहेत का नाही? दगडू आहे, कसूर आहे, धोंडू आहे, मी वाचलेत नाव. पार्सल तिकडून आले. नाव ठेवायचं अधिकार मला नाही. घर बांधलाय तर घरात राहायला जात नाही, राहतोय. मूर्ख काढायला बांधण्याकडे जायचं. घर बांधले का बाबा घोसच राहते. त्यानं सांगायचं मूर्ख काढायचा, मग आपण जायचं, मग तू गोळा करून सगळं घेऊन जाणार. गुलामी. गाडी घेतली तर तो गाडीवर बसत नाही, विचारला तो शोरूम गाडी कधी काढू. काढले बस उडवती आहे ना. त्यानं सांगायचं, मग ते सांगतंय काढ गाडी बाहेर, पण लिंबू मिरची बाहेर. लिंबूचा मिरचीचा त्या लोखंडाचा काय संबंध आहे का? ही गुलामी आहे. त्या गुलामीतून तुम्हाला नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ दिले निसर्गानं. दिलेत का नाही? बुद्ध म्हटले कशासाठी दिले? डोळ्याला दिसते त्याच्यावर विश्वास ठेव, नाकाला गंध येतं त्याच्यावर विश्वास ठेव, कानाला ऐकायला त्याच्यावर विश्वास ठेव, जिभेला चव करते त्याच्यावर विश्वास ठेव, त्वचेला जाणीव होतात त्याच्यावर विश्वास ठेव. या हिंदू धर्मामध्ये ह्याच्या सगळ्या वेदनेंद्रियाला उद्ध्वस्त केल्यामध्ये बनवणं. उद्ध्वस्त केले का नाही सांगा ना? जे डोळ्यावर दिसतंय त्याला दिसू ते म्हणू देत नाही. बघा ना, गणपती दूध पिला, मावळी उठली होती आणि मुख्यमंत्री पण म्हटला माझा पण पळी दूध पिला. आहे का? सायन्स आहे त्याच्यात. गणपती दूध पितोय. शाडूचा गणपती वाळलेला माती पाणी लावले की ओढून घेते, गणपती दूध पिला. हे असलं पेरायचं काम त्यांचं आहे. ही व्यवस्था नाकारायला शिका. माझ्या आई बहिणीच्या हातात खूप आहे. तुमच्या नादानं पोरं बदलतात. बुद्ध धर्माचं लक्षण आपल्या अंगावर घरात असू दे. हिंदू धर्माचं एखादा असेल तर घरातून बाहेर काढा. ती पुन्हा पालवी फुटायची शक्यता आहे. पुन्हा पालवी फुटायची शक्यता आहे. देव नाही, देव बुद्धांनी नाकारलाय, बाबासाहेबांनी नाकारलाय, अण्णाभाऊंनी नाकारलाय. अण्णाभाऊंनी तर देवाला शिव्या दिल्यात, साहित्यामध्ये शिव्या दिल्यात अक्षरशः. जग बदललं घालून घाव सांगून गेले मग भीमराव. हे गाणं अण्णाभाऊंनी लिहिलंय. कधी लिहिलंय? बाबासाहेबांचा अंत झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर. अंधेरीला सगळे गायक जमले आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक एक गाणं प्रत्येकानं गायचा असा निर्णय झाला. प्रत्येकाने एक एक गाणं गायलं. आणि आमचे उमप साहेब, विठ्ठल उमप, ते म्हटले अण्णाभाऊ तुम्ही गप्पच बसलाय, तुम्ही काय तुझं गाणं गाय की लगेच पेन वही घेतल्यानं अण्णाभाऊ दिले. जग बदललं घालून घाव सांगून गेले म्हणजे.
धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधाने तसेच छळले, मगरीने जनुमानी गिरले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मजबी मराव. त्याचा अर्थ समजून घ्या मातन समाजाच्या लोकांना. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधाने तसेच छळले. धनवंत आणि धर्मांध याचा फरक समजू दे. हे भांडवलवाद म्हणजे धर्मांध आहेत, भांडवलवादी आहेत, आणि जातीवाद्याच्या दोन बचाड आहेत. त्याच्यात आम्हाला गिळले आणि साडीमाळी केली तर पुष्टी नाही, नंतर सुतारला कुणाला मान भांड होत मला साडी बसवते. हे बहुजन समाज त्या मगरीने गिळलाय. त्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळायचं असेल, त्याची सुटका व्हायची असेल तर बाबासाहेबांचा विचाराचा ठोकाच मगरीच्या मडक्या उडेल, मग मगरी तोंड उडेल आणि मग आमची सुटका होईल. हा त्याचा अर्थ अण्णाभाऊ सांगतात. त्या अण्णाभाऊंचे वारस तुम्ही आहात, बाबासाहेबांचे वारस तुम्ही आहात, बुद्धाचे वारस तुम्ही आहात. मी हाच विनंती करतो सगळ्यांना की धर्मांतर केल्यानंतर दशा दशा होत नाही, दिशा मिळते. हा पॉझिटिव्हपणा पॉझिटिव्ह विषय मांडला पाहिजे. जर माझ्यासारखा जर माणूस म्हणाला माझी दशा दशा झाल्या तर कोण धर्मांतर करेल? आहे नाही. भाऊ झाल्यानंतर म्हणजे दशा दशा होते म्हटलं माणसं धर्मांतर वळणार नाही. लक्ष्मण माने धर्मांतर केले, दिशा मिळाली. आज करोडोपती लक्ष्मण आहे का नाही? आज उत्तर प्रदेशमध्ये चमना धर्मांतर करतोय, डोकर झाले का नाही? रावण खासदार झाला, दिशा मिळाली का नाही? बाबासाहेबांचा विचार, बुद्धाचा विचार तुम्हाला उर्जित अवस्था देते, प्रेरणा देते, तुम्हाला माणूस पण देते. तो विचार घेतल्यानंतर दशा होत नाही, दिशा मिळते. हा विचार तुम्ही घेऊन जा अशा अपेक्षा व्यक्त करतो. हनुमंतराव भाषण पुढे